मी आज तुम्हाला बेसिक मेकअप कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. ते इथे मी फर्स्ट प्रोडक्ट घेतलं आहे सोलासेफचं SPF 50+ सनस्क्रीन जेल. यामध्ये विटॅमिन C आणि विटॅमिन E प्रेझेंट आहे. तर मी हे फेसला अप्लाय करत आहे. फेसला प्लस नेकला अप्लाय करत आहे. खूप मस्त सनस्क्रीन लोशन आहे. हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. पण तुम्ही हे ऑनलाईन मागवू शकत नाही. ऑनलाईन सेलसाठी नाही आहे हे. सेकंड प्रोडक्ट मी घेते आहे स्किन व्हाईटनिंग क्रीम. हे पण मी जिथे ब्लॅक स्पॉट्स किंवा डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स आहेत तिथे अप्लाय करते आहे. जेणेकरून ते डार्क स्पॉट्स कवर होतील. हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. तुम्ही हे सनस्क्रीन किंवा व्हाईटनिंग क्रीम रेग्युलर यूजसाठी पण ठेवू शकता. बेसिकली मी हे मेकअपच्या आधी यूज करते. थर्ड प्रोडक्ट मी घेते इथे हुदाचं फाउंडेशन, लिक्विड फाउंडेशन. तुम्हाला जेवढी पाहिजे क्वांटिटी तेवढी तुम्ही घेऊ शकता. हे मी पूर्ण फेसला आणि पूर्ण नेकला यूज करते. कारण तुम्ही फक्त फेसला यूज केल्यावर नेकचा कलर डिफरंट दिसणार आणि फेसचा कलर डिफरंट दिसणार. तुम्ही बघू शकता आत्ताच्या फेसमध्ये आणि आधीच्या फेसमध्ये किती डिफरन्स झाला आहे. आणि मी हा ब्लेंडर पाण्यामध्ये आधी डीप करून नंतर ब्लेंड करते, जेणेकरून फाउंडेशन व्यवस्थित स्प्रेड होतं सगळीकडे. आता हे स्वीज ब्युटीचं मी कन्सिलर घेते. जिथे डार्क स्पॉट्स किंवा डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आहेत तिथे मी अप्लाय करते, जेणेकरून ते कवर होतील कन्सिलरने.
नंतर मी मॅबिलिन फिट मीचा लूज पावडर घेते. मी नॉर्मली फक्त टचअप करते कारण फेस खूपच वाईट झालेला आहे. मी आता व्यवस्थित ब्लेंडरनी सगळं स्प्रेड करते. त्यानंतर मी इनसाइडचा हायलायटर घेते. ते मी नोजला आणि जॉ लाईनला यूज करणार आहे आणि प्लस नेकच्या इथे पण यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता हायलायटरने किती लुक चेंज झालाय. नंतर मी हे ब्लू हेव्हनचं मस्कारा घेते. ते मी आयलॅशेसला अप्लाय करणार आहे. थोडं सुकून नंतर मग मी हे आयलायनर अप्लाय करणार आहे. ADSचे आता माझं आयलायनर अप्लाय करून झालेलं आहे. मी आता फायनली जस्ट हबची मिनी लिपस्टिक लावणार आहे. यामध्ये पुरे 16 शेड्स आहेत आणि ही लिपस्टिक आयुर्वेदिक आहे.
लॉंग लास्टिंग लिपस्टिक आहे ही. तुम्ही बघू शकता फायनल लुक कसा झाला आहे माझा. तुम्ही कमी प्रोडक्टमध्ये पण खूप मस्त ग्लॅमरस लुक करू शकता. आणि अजूनही तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर केलं नसेल